नमस्कार, पुन्हा एकदा आपले सर्वांचे स्वागत आहे. प्रलंबित थकीत संदर्भात मोठी अपडेट. थकीत देयके या तारखेपर्यंत निकाली निघणार. चला पाहूया याविषयी सविस्तर माहिती. त्यापूर्वी आपणास विनंती आहे, चॅनलला जर नवीन असाल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायलाही विसरू नका. अत्यंत कामाची बातमी शेअर करायलाही विसरू नका. शालेय शिक्षण विभागातील सर्व प्रलंबित थकीत देयके 15 ते 20 मार्च दरम्यान निकाली काढली जाईल अशी माहिती आता राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी विधान परिषदेत दिलेली आहे. लक्षवेधी सूचनेवर उत्तर देताना त्यांनी ही माहिती दिली असून यामुळे राज्यातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना आता मोठा दिलासा मिळालेला आहे. प्रस्तावानुसार कोणती थकीत देयके लवकर मिळणार, चला तर पाहूया. शालेय शिक्षण विभागातील नियमित वेतन, मंजूर अनुदान तसेच न्यायालयीन प्रकरणाशी संबंधित थकीत देयके प्रलंबित असल्याची माहिती देण्यात आली. 1 ते 6 वर्ष आणि 6 वर्षापेक्षा अधिक कालावधीची देयके स्वतंत्रपणे तपासली जात असून जिल्हानिहाय थकीत देयकांचा तपशील संकलित करण्यात आलेला आहे आणि त्यानुसार पुढील कारवाई सुरू आहे. जिल्हा विभाग व राज्य स्तरावर टप्प्याने पडताळणी करून देयके मंजुरीसाठी आता पाठवली जात आहे. 15 ते 20 मार्च दरम्यान थकीत देयकांचा होणार निपटारा. 15 ते 20 मार्च दरम्यान थकीत देयकांचा निपटारा होणार असल्याने राज्यातील हजारो शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे. डिजिटल प्रक्रियेमुळे लवकर थकीत देयकांचा प्रश्न संपणार अशी अपेक्षा आता कर्मचाऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे.